महाबळेश्वरच्या जवळ असलेलं तापोळा हे मुख्य पर्यटन केंद्र म्हणून सुद्धा ओळखलं जातं। महाबळेश्वरकडून तापोळ्याला जाण्याचं अंतर हे 26 किलोमीटरचं आहे। मात्र या 26 किलोमीटर जायला 1.5 ते 2 तासांचा कालावधी लागायचा। खराब आणि अरुंद रस्ता, ट्रॅफिक जाम, बंदच कोसळणाऱ्या दरडी याच्यामुळे पर्यटक तापोळ्याकडे जाण्यासाठी तेवढे उत्सुक नसायचे। मात्र आता महाबळेश्वर, तापोळा आणि प्रतापगड महाबळेश्वर हे रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून रुंदीकरण करत चांगल्या प्रतीचे तयार झाले, त्यामुळे पर्यटकांचा प्रवास सुसाट होणार आहे। सार्वजनिक बांधकाम विभागानं हा रस्ता गेल्या काही दिवसांपासून तयार करण्यासाठी हाती घेतला आणि तो आता पूर्णत्वाकडे आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। जवळपास 26 किलोमीटरचा हा मार्ग आहे। पूर्वी याला 1.5 ते 2 तासाचा वेळ लागायचा, मात्र आता अवघ्या 25 मिनिटात पर्यटक महाबळेश्वरकडून तापोळ्याला पोहोचू शकतात। हाच तो रस्ता आहे जो मी तुम्हाला दाखवतोय। हा जवळपास 26 किलोमीटरचा मार्ग 93 कोटी रुपये खर्च करून हा मार्ग तयार करण्यात आलेला आहे। अगदी जे पर्यटक येतात त्यांच्या भाषेत सांगायचं झालं तर अगदी लोण्यासारखा, म्हणजे एकदम मक्खन असं म्हणावं असा हा मार्ग तयार झालेला आहे आणि फक्त 25 मिनिटांमध्ये हा मार्ग पोहोचवतो आपल्याला तापोळ्यापर्यंत। आणि दुसरी बाजू सांगायची झाली तर तापोळ्यातला हा ब्रिज आपण पाहू शकतो, हा सुद्धा काही दिवसात लोकांसाठी तयार होईल आणि लोक तापोळ्याकडून पुढे कांदाटी खोऱ्यात जाण्यासाठी हा ब्रिजचा वापर करतील। कोकणाकडून येणारा मार्ग जो आहे तो सुद्धा याच ब्रिजवरून पुढे महाबळेश्वरकडे वगैरे पर्यटक कोकणामधून या ठिकाणी येतील। पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो मार्ग महाबळेश्वरकडून तापोळ्याकडे जाणार आहे हा महत्त्वाचा होता। आणि हे आपल्याला सांगण्याचं कारण म्हणजे पर्यटक जेव्हा या रस्त्यावर येतील, जे पर्यटक आधी येऊन गेले असतील आणि आत्ता या रस्त्यावर येतील, त्यांना विश्वास बसणार नाही एवढा सुंदर मार्ग हा सार्वजनिक बांधकाम विभागानं केलेला आहे। कॅमेरामॅन तुषार जाधव समी सचिन जाधव, न्यूज 18 लोकमत, महाबळेश्वर, सातारा। एक महत्त्वाचं